हॅलो, बघा आज गुरुवार होता तर छान स्वामींची पूजा करून घेतली आणि मुलं वगैरे शाळेत गेल्यावर स्वयंपाकाची तयारीला लागले. तर वरणबट्टी करायची होती आज. तर छान वांगे स्वच्छ धुवून घेतले, वांगे बटाटे आणि लसूण ठेचून घेतला. आणि बघा जिरा मोहरीची साधी बेसिक फोडणी आहे. जिरा मोहरी टाकलं आणि लसूण जो आपण ठेचून घेतलं होतं, लसूण आणि अद्रक होतं तर ते ठेचून घेतलं होतं आपण. आणि बघा तळून घेतलं आता. आणि छान हळद आणि गरम मसाला, लाल तिखट आणि टोमॅटो शेवटी टाकला होता, कारण की तो जरा अख्खा छान लागतो. तर बघा छान त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले आपले वांगे बटाटे जे धुवून घेतलेले होते ते. आणि छान आता ताट ठेवून वाफेवरती पाणी ठेवून वाफवायला ठेवूयात. आणि हे बघा आता हे बट्टीचं पीठ आहे. आता कोणाला माहीत नसेल तर म्हणून सांगते, गव्हाचं पीठ आणि थोडासा मक्का टाकायचा त्याच्यामध्ये आणि बडीशोप हे थोडंसं जाडसर दळून घ्यायचं. आणि बघा करताना त्याच्यामध्ये छान बडीशोप आणि ओवा टाकलेला आहे, हळद टाकून मीठ टाकून मळून घेतलं छान. आणि त्याच्या आधी खूप छान त्याला तेल पण लावून घ्यायचं पिठाला, म्हणजे छान होतं. आणि बघा आता इकडे छान आपण त्या पिठाची पोळी लाटून घेतली, तेल लावलं आणि अशा त्याच्या पूड करून घ्यायच्या, म्हणजे छान त्याला अशा पारी सुटतात किंवा पूड सुटतात, असं छान लागते. आणि कुसकुशीत निस्ती खायला पण छान लागते, मुलांना वगैरे पण छान आहे द्यायला. आणि बघा त्याचा असा रोल करून घेतला छान. आणि परत एकदा हलक्या हाताने दाबून घ्यायचं त्याला आणि पुन्हा एकदा थोडंसं लाटून घ्यायचं, फक्त एक लाटणं फिरवलं तरी ठीक आहे. आणि छान त्याचे असे 4 काप करून आपण वाफवायला ठेवायचे आहेत त्याला. बघा हे असे करून घेतले मी त्याला छान. ही अख्खी पण ठेवू शकता तुम्ही, पण जर चाळणी छोटी वगैरे असेल तर असंच करून घेतलं तरी पण छान आहे. आणि बघा ही दुसरी पद्धत पण त्याच पद्धतीने केली, फक्त ते जे रोल केले होते ना आपण त्याच्यामध्ये कट करून हलक्या हाताने परत दाबून घेतलं, म्हणजे थोडंसं दिसायला वेगळं. ज्याला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. हे बघा आपल्या 3 प्रकारच्या 3 बट्टी झाल्या इथे. छान वाफवून घेतलं बघा, अशी मऊ मऊ झाली छान. आणि इकडे नंतर मस्त फोडणीचं वरण करून घेतलं होतं. सहसा पिवळंच ठेवतात, पण मी लाल चटणी टाकली थोडी आणि थोडंसं गूळ पण टाकला, छान चव यावी म्हणून. आणि बघा बट्ट्या छान खरपूस तळून घेतल्या. आणि म्हटलं त्याचंच नैवेद्य पण दाखवायचं स्वामी महाराजांना. आणि गोड तर काही ठेवलं नव्हतंच, गोड साखरच ठेवली होती वाटीमध्ये. तर बघा छान माझी पूजा पण करून झाली होती. सकाळीच पूजा झाली होती 11 वाजता करून. आणि बघा संध्याकाळी थोडं चक्कर मारायला गेलो होतो बाहेर 8-9 वाजता गाडीवरती. तर बघा किती छान वाटते. चला बाय, गुड नाईट.